रामराम मंडळी. आपली टोमॅटो लागवड झाली, म्हणजे तुमची टोमॅटो लागवड झाली असेल आणि पीक महिना 6 महिन्याचा असू द्या किंवा 15 दिवसाचा असू द्या किंवा 10 दिवसाचा असू द्या, आपण केमिकल खतं खूप देतो. पण शेतामध्ये काही पहिले खतं पडलेले असतात आणि ते अवेलेबल फॉर्ममध्ये होत नाही, जसं स्फुरद, पालाश, नत्र, म्हणजे आपले NPK, काही मायक्रोन्यूट्रियंट. तर यामध्ये जे आपले मेजर खतं आहेत, तुमचे NPK असू द्या, यासाठी जर तुम्ही बॅक्टेरिया सोडला शेतामध्ये, जसं की आपला PSB, KSB, रायझोबियमचं कल्चर, त्याच्यानंतर जर थोडंसं त्याच्यामध्ये आपलं ट्रायकोडर्मा, सुडोमोनास, पोचोनिया, असे जर किलोचे पाकिट आणले एका एकरासाठी, 1-1 किलो त्याला 3 दिवस भिजत घालायचं, गूळ, ताक, आणि एका बॅरलमध्ये हवाबंद कल्चर करायचं. आता प्रत्येक शेतकऱ्याला माहिती कल्चर कसं तयार करायचं, आणि ते कल्चर जर आपण 2 ते 3 वेळा सोडलं टोमॅटोच्या अख्ख्या लाईफ सायकलमध्ये, तर खताचा तर पैसा वाचतोच आपला, पण जमिनीमध्ये जे काही अवेलेबल फॉर्ममध्ये नसतात खतं, ते शोषायला मदत होतं. म्हणजे दिलेलं खत तुम्ही मार्गी लागतं. त्याच्यामध्ये व्यायाम आपण ॲड करायचं, व्यायामला विसरायचं नाही, कारण व्यायामचं कार्य हे ए ठिकाणी पडलेली वस्तू बी ठिकाणी वाहून नेणे. म्हणजे अन्नद्रव्य जरी एक हात अंतर पडलं असेल तरी व्यायाम ते वाहून नेतो. दुसरा ट्रायकोडर्मा, सुडोमोनास, पोचोनियाचा विषय घेतला मी, तर आता काय होतं, उन्हाळ्यामध्ये आकस्मिक मर येतो टोमॅटोवर. म्हणजे अचानक मोठं झाड होतं, 50-60 दिवसाचं झाड दिसतं आपल्याला आणि ते मरून पडतं. तर आपल्याला वाटतं असं काय झालं, तर त्याच्यामध्ये आकस्मिक मर येत असती, खाली फ्युजेरियम वाढतो, त्याच्यामुळे झाडं कोलमडून पळतात. जर तुम्ही ट्रायकोडर्मा आणि सुडोमोनासचं कल्चर सोडलं असलं जमिनीमध्ये, ही बुरशी घातक बुरशीला मारते आणि आपलं झाड वाढू शकतं. पोचोनियाचा विषय सांगितला तर या स्टेजमध्ये नेमॅटोडचा प्रादुर्भाव होत असतो टोमॅटोमध्ये. तर पोचोनिया जर जमिनीमध्ये आपण जिवंत ठेवला तर आपल्याला नेमॅटोडपासून धोका होत नाही. म्हणजे जसं आपण एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत म्हणतो, आपल्या कोणत्याही कामामध्ये जर आपण एकमेकांना सहाय्य केलं तर काम सुकर होतं. तसं काम याच्यामध्ये जैविकमध्ये, माझं म्हणणं नाही की तुम्ही जैविक शेती करा, पण प्रत्येक गोष्टीला एक दुसरी बाजू असते, ती चांगली असते. जैविक आपण उत्पादनाच्या बाबतीत थोडंसं काय म्हणतो, लो कॉस्ट येऊ शकतो, पण त्याचा जर एका अनुषंगाने जर विचार केला आपण, फायदेशीर जर बाजू पाहिली, तर आपल्या उत्पादनात वाढ होणार, खर्चामध्ये कुठेतरी आटोक्यास येणार आणि आपल्या प्लॉटची क्वालिटी मेंटेन राहणार. तर टोमॅटो लागवड करताना ही माझी छोटीशी टिप्स होती आजच्या दिवसापुरती. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला तर विसरूच नका आणि फॉलो करायला तर विसरूच नका. आणि असेच नवीन व्हिडिओ मी तुम्हाला टिप्स देत चालीन, ज्या तुमच्या फायद्याच्या असणार आहे. आणि छोट्या छोट्या टिप्सला काही पैशाची गरज पडत नाही आणि छोट्याच गोष्टी ह्या मोठ्या कामाच्या असतात. तर भेटूया मंडळी अशा नवीन पुढच्या टिप्समध्ये. धन्यवाद. राम राम.